हा सर्कल जो आहे या सर्कलचा डायमीटर 28 चा दिलेला आहे, त्याची हाईट दिलेली आहे 31.5 ची. त्यानंतर मग आतल्या साईडला होल दिलेला आहे. होलचा बॉटम जो आहे तो व्ही बॉटम दिलेला आहे. ओके. आणि सेम वरच्या साईडने पण काय दिलेलं आहे, व्ही बॉटम दिलेला आहे. ओके. आणि इकडच्या साईडने काय दिलेलं आहे, टेपर होल आहे. ओके. इकडनं टेपर आहे आणि ह्या साईडने पण टेपर दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आपण 28 चा डायमीटर काढू आणि 31.5 नी त्याला एक्सट्रूड करून घेऊ. टॉप प्लेन मध्ये आपण सर्कल काढणार. 28 चा डायमीटर 31.5 ने एक्सट्रूड करायचं. इथे जो चॅम्फर दिलेला आहे तो चॅम्फर आपण स्केच मध्ये काढणार नाहीये. ओके. 3D मध्येच आपण चॅम्फर द्यायचं. टॉप प्लेन सिलेक्ट करायचा. टॉप प्लेन सिलेक्ट केल्यानंतर स्केच मध्ये गेलो. त्यानंतर मग सर्कल घेतला, सेंटर पॉइंट द्यायचा आणि बाहेरच्या साईडला क्लिक केलं. स्मार्ट डायमेन्शननी या सर्कलचा डायमीटर देऊ 28, एंटर करू. त्याच्यानंतर मग एक्झिट करायचं. फीचर्स मध्ये एक्सट्रूडचा ऑप्शन आहे. एक्सट्रूड वरती क्लिक केल्यानंतर त्याची आपण हाईट देऊ 31.5 ची. 31.5 एंटर केलं. आता याला आपल्याला चॅम्फर द्यायचा आहे. तर इथे फिलेटच्या खाली इथे हा चॅम्फरचा ऑप्शन. ओके. चॅम्फर वगैरे शक्यतो शेवटी द्यायचं, आधी द्यायचं नाही. चॅम्फर फिलेट वगैरे द्यायचं. आता हा होल कमांड दिलेला आहे. ओके. होलचा डायमीटर दिलेला आहे 15 चा आणि बॉटम दिलेला आहे व्ही बॉटम. ओके. डेप्थ जी दिलेली आहे ती आपल्याला 18 ची दिलेली आहे. या पॉइंट पर्यंत, वरच्या पॉइंट पर्यंत नाही दिलेली, या पॉइंट पर्यंत 18 ची आहे. 15 चा डायमीटर आणि 18 ची डेप्थ. तर इथे होल कमांडचा ऑप्शन आहे. होल कमांड घ्यायची. त्याच्यानंतर मग आपण खालचा जो बॉटम फेस आहे तो सिलेक्ट करणार. त्याला रोटेट करू. त्यानंतर मग पोझिशन्स मध्ये जायचं. पोझिशन मध्ये हा फेस सिलेक्ट करायचा डायरेक्ट. इथे स्केचिंग चालू झालं. या ओरिजिन पॉइंटला आपण क्लिक करणार. ओरिजिनला असल्यामुळे इथे क्लिक करायचं. एस्केप दाबतो मी आणि बाजूला एकदा क्लिक करू. हा जो कलर आहे तो ब्लॅक झाला पाहिजे, म्हणजे तो ओरिजिन झाला. टाईप मध्ये जायचं. टाईप मध्ये आपल्याला मोस्टली हा 4थ्या नंबरचा आणि हा जो लेगसी होल आहे हा लागेल. ओके. आता जर का बॉटम बघितलं तर तो व्ही बॉटम दिलेला आहे. ओके. तिथे सिंपलच्या जागी काय करायचं, सिंपल ड्रिल सिलेक्ट करायचं. सिंपल ड्रिल मध्ये व्ही बॉटम येईल आणि सिंपल मध्ये प्लेन बॉटम येणार. ओके. फ्लॅट बॉटम येईल. सिंपल ड्रिल मध्ये व्ही बॉटम येईल. इथे हा व्ही शेप दिसेल. डायमीटर होता 15 चा. डबल क्लिक करू. 15 एंटर. डेप्थ होती 18 ची. आता इथे एडिट नॉट एडिटेबल म्हणते. ओके. तर इथे ओके करू. हे थ्रू ऑल जे लिहिलेलं आहे, थ्रू ऑलच्या जागी काय करायचं, ब्लाइंड करायचं. ब्लाइंड म्हणजे डायमेन्शन. इथे हा ब्लाइंडचा ऑप्शन आहे. ब्लाइंड वरती क्लिक करायचं. ओके. ब्लाइंड वरती क्लिक केलं म्हणजे काय, इथे आपल्याला डायमेन्शन इथे व्हॅल्यू टाकता येईल. ओके. थ्रू ऑल म्हणजे थ्रू आउट गेलेलं आहे. आपल्याला थ्रू आउट नको आहे. थ्रू आउट असेल तर एडिट करता येणार नाही डायमेन्शन्स. इथे ब्लाइंड वरती क्लिक करतो. त्यानंतर मग 31.5 च्या जागी 18 एंटर केलं. हे असं आलं. आता इथे त्यांनी दोन ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला डेप्थ जी द्यायची ती अशीच द्यायची. ओके. तुम्हाला अप टू टिप पर्यंत द्यायची असेल तर हा ऑप्शन दिलेला आहे. ओके. डेप्थ अप टू टिप. इथे ओके करायचं. इथे सेक्शन व्ह्यू बघायचा. सेक्शन व्ह्यू मध्ये त्याचा व्ही बॉटम आलाय का तो चेक करायचा. हा इथे असा व्ही बॉटम दिसेल. कॅन्सल केला. आता मी वरच्या टॉप फेसने बघतो. टॉप फेसने 6 चा डायमीटर दिसतोय. ओके.
त्याची पोझिशन जर का बघितली तर इथून इकडे 5चं डायमेन्शन दिलेलं आहे. नंतर ड्रॉ करा, आता ड्रॉ वगैरे नका करू. होल सिलेक्ट केला. ओके, त्याच्यानंतर मग सेम पोझिशन मध्ये जायचं, वरचा टॉप फेस सिलेक्ट केला. त्यानंतर मग हा जो पॉइंट आहे इथे रॅन्डम पॉइंट दिला, एस्केप दाबायचा. स्मार्ट डायमेन्शननी या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डायमेन्शन द्यायचं आपल्याला. डायमेन्शन त्याने दिलेलं आहे 5चं. ओके, आणि डायमीटर कितीचा आहे? 6चा डायमीटर आहे, 12ची डेप्थ आहे. 5चं डायमेन्शन. ओके, आता ब्लॅक झालंय का? ते नाही झालेलं. इथे पहिले सेंटर लाईन ड्रॉ करू. सर्कल काढायला लागेल ना त्यासाठी. आता इथे मी ऍक्सिस टाकली. ओके, ऍक्सिस वरती तो पॉइंट ड्रॉ केलेला. तुम्ही सर्कल पण काढू शकता. ओके, आता इथे टाइप मध्ये गेलो. टाइप मध्ये सेम लिगसी होल. लिगसी होल मध्ये सिंपल ड्रिल सिलेक्ट करायचा. त्यानंतर मग डायमीटर दिलेला आहे 6चा आणि डेप्थ दिलेली आहे 12ची. आणि ओके करायचं. तर हा झाला वरचा. इथे सेक्शन व्ह्यू मध्ये आपल्याला असं क्रॉस सेक्शन दिसेल. म्यूट करायचं, जेव्हा सांगेन तेव्हा ऑन कर. आता इथे हे 2 होल झाले. आता हे राहिलेले टेपर होल आपल्याला ड्रॉ करायचे. ओके, तर टेपरचा फॉर्म्युला लिहून घ्या. कैपिटल D minus small d upon 2L equals to taper. Capital D minus small d upon 2L equals to taper. आता यामध्ये ड्रॉइंग मध्ये जर का बघितलं तर हा छोटा डायमीटर दिलेला आहे. ओके, किंवा खालचा ड्रॉ दोन्हीकडे सेमच आहे. ओके, इकडे 5चा डायमीटर आहे आणि इकडच्या साईडला मोठा डायमीटर आहे. तर मोठा डायमीटर अननोन आहे. ओके, तर मी काय करतो, इथे कॅपिटल D अननोन आहे, स्मॉल d दिलेला आहे 5चा अपॉन 2 इंटू लेंथ. त्या होलची लेंथ किती दिलेली आहे? इथून इथपर्यंत 28ची लेंथ आहे. ओके, 28ची लेंथ पकडू आणि टेपर दिलेला आहे 1:50चा. ओके, 28चा लेंथ आली आणि टेपर दिलेला आहे 1:50 म्हणजे 1/50 आलं. ते आपण सॉल्व करणार. ओके, तर इथे 50d मायनस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर 250 येईल आणि इक्वल्स टू 56 येणार. ओके, 50d कॅल्क्युलेटर चालू करू. इक्वल्स टू 250 प्लस 56 306 आला. ओके, d इक्वल्स टू 306 डिवाइड बाय 50. किती ते 306 6.12 आला. ओके, कॅपिटल D आला 6.12. ओके, आता हा आपण रिव्हॉल्व कट करणार. ओके, तर सेम फ्रंट प्लेन घेतला, स्केच मध्ये जायचा. इथून वर्टिकल लाईन ड्रॉ केली, इकडून इकडे इंक्लाइन ड्रॉ करायची. त्यानंतर मग हॉरिझॉन्टल ड्रॉ करायचे. एस्केप दाबला. स्मार्ट डायमेन्शननी हे डायमेन्शन सिलेक्ट करतो. ओके, आणि हे डायमीटर दिला 5चा डायमीटर होता
तर 2.5 दिली आणि हे किती आलं होतं 6.12. 6.12 डिवाइड बाय 2 एंटर करायचं. हाफ डायमेन्शन द्यायची नेहमी. आता त्याची पोझिशन कुठे दिलेली आहे, खालून हा जो सेंटर लाईन आहे त्या पॉइंट पर्यंत 8चं डायमेन्शन दिलेलं आहे. तर आपली सेंटर लाईन कुठली असणार आहे, ती हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती इन्क्लाइन लाईन सेंटर लाईन नसणार आहे. या पॉइंट पासून या लाईन पर्यंत हे आपल्याला 8चं डायमेन्शन द्यायचं. ओके. आता सगळेजण मिस्टेक काय करतात, जेव्हा आपण रिव्हॉल्व कट करतोय तर चुकून ही ऍक्सिस सिलेक्ट करतात, त्यांना कळत नाही चुकलेलं आहे. ओके. तर ऍक्सिस रिव्हॉल्युशनची कुठली आहे, तर हॉरिझॉन्टल ऍक्सिस. याच्यावरती वाटल्यास ऍक्सिस ड्रॉ करा, कन्फ्युजन होत असेल तर. हे जे हॉरिझॉन्टल ऍक्सिस असेल, हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्यावरती आपले ऍक्सिस आहे. ओके. कंट्रोल 8 लिहून घ्या. कंट्रोल 8 नॉर्मल व्ह्यू साठी. कंट्रोल म्हणजे असं समजा रोटेट केलं, कंट्रोल 8 दाबलं की नॉर्मल व्ह्यू होऊन जाईल. कंट्रोल 7 दाबलं तर आयसोमेट्रिक व्ह्यू असेल. आता हे ड्रॉ केलं आपण, एक्झिट करायचं, एक्झिट स्केच. त्यानंतर मग इथे रिव्हॉल्व कटचं ऑप्शन आहे, रिव्हॉल्व कट सिलेक्ट केला. आता आपण हॉरिझॉन्टल ऍक्सिस ड्रॉ केली म्हणून ऑटोमॅटिक त्याने ऍक्सिस घेतली. ओके. जर का नसेल ड्रॉ केली तर ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे वरची ती सिलेक्ट करायची, ही खालची लाईन नाही सिलेक्ट करायची. ओके. इथे ओके करायचं. तर हा पोर्शन असा कट केला. सेक्शन व्ह्यू तुम्हाला असं दिसेल. सेम वरच्या साईडला रिपीट करायचं आहे. तर ह्याला मी काय करतो, कंट्रोल C केलं, कंट्रोल V करतो. कंट्रोल C, कंट्रोल V. ठीक आहे. आता इथे कटियामध्ये होऊन जातं रिव्हर कॉपी पेस्ट. आपण परत इथे ड्रॉ करू. मिरर नाही वापरायचे, आपल्या डायमेन्शन्स वेगवेगळे द्यायचे ना. कॉपी पेस्ट करायचं आणि त्याचे डायमेन्शन चेंज करायचे दोन्हीकडचे. आता इथे हा जो डायमीटर दिलेला आहे तो कितीचा आहे, 2चा डायमीटर आहे. ओके. सेम आपण कॅल्क्युलेशन करणार आणि इकडचा डायमीटर फाइंड आउट करायचा. ओके. आणि वरतून किती वरती दिलेला आहे, 5 वरती दिलेला आहे. सेम परत एकदा कॅल्क्युलेट करू. डायमीटर दिलेला आहे 2चा. इथे 100B आलं. सॉरी, परत एकदा काढू हे वाटलं. कैपिटल B minus 2 upon 2 into 28 equals to 1 upon 50. 50D minus 100 equals to 56. हे कर बरं, कॅल्क्युलेटर चालू कर. 156 upon 50 divided by 50. 3.12 आला. हा डायमीटर आपण फाइंड आउट केलेला आहे. स्मार्ट डायमेन्शन घ्यायचा, या लाईनचा 3.12 डिवाइड बाय 2. त्यानंतर मग हा 2चा डायमीटर दिला ना, 1चा रेडियस आला. वरतून हॉरिझॉन्टल लाईन पर्यंत डिस्टन्स हे आपल्याला जायचंय 5चं.
ब्लॅक झालं की सोडून द्यायचं त्याला. हे ड्रॉ केलं, एक्झिट करायचं, सेम स्केच सिलेक्ट केलं आणि ते आपल्याला रिव्हॉल्व कट करायचं कट ऑपरेशनसाठी. ऍक्सिस वरची घ्यायची हॉरिझॉन्टल ऍक्सिस आणि ते ओके केलं. आता इथे अजून काय मिस्टेक होते, आता आपण होल इथे दिलेला आहे. ओके, तर चुकून हा जो मोठा डायमीटर आहे ते काय काय जण इकडच्या साईडला काढतात. ओके, उलटा काढतात. त्यांनी तसं दिलंय का? त्याने काय दिलेलं आहे, जो होल आहे 6 साइड होल त्यांनी मोठ्या साईडला दिलेला आहे, या साईडला. ओके, हा, तो उलटा नाही काढायचा इकडे. झालेली आपली डायग्राम. इथे सेक्शन व्ह्यू आहे, सेक्शन व्ह्यू ऑन केला. इथे ओके करायचं, स्केच असं दिसतं. ठीक आहे.